नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं 18वं चॅप्टर बघतोय बघा, ज्याचं नाव आहे कागदमापन. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे बघा, 432 कागद म्हणजे किती ग्रॉस कागद आपल्याला विचारले. मग एक कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं आहे बघा, एक ग्रॉस कागद म्हणजे किती कागद असतात? 144 कागद असतात. एक ग्रॉस म्हणजे 144. 432 कागदांचं रूपांतर कशात करायचं आपल्याला? ग्रॉस मध्ये. कागदापासून ग्रॉस मध्ये जायचं आहे, म्हणजे हे जे 432 आले याला आपल्याला काय करायला लागेल? 144 ने भाग द्यायला लागेल. इथं शेवटचा अंक बघा किती आहे? 4. इथं किती शेवटचा अंक? 2. मग 4 होता शेवटचा अंक म्हणून 4चा पाढा लिहा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. शेवटी कुणाच्या 2 येतोय बघा बरं? 3 नंबरवर शेवटी 2 येतोय. म्हणजे 144च्या पाढ्यामध्ये 3 नंबरवरील संख्या असू शकते. करून पहा बरं. 3 चौक 12, हातच्या लाला 1, 3 चौक 12 आणि 1 13, परत हातच्या लाला 1, 3 1 3 आणि 1 4. बरोबर येते आपलं. म्हणजे 144च्या पाढ्यामध्ये 3 नंबरवरती 432 येतात. म्हणजेच काय? आपलं उत्तर काय येते आहे? 432 कागद म्हणजे किती ग्रॉस? 3 ग्रॉस. कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 12 दस्ते, 1 ग्रॉस आणि 1 डझन म्हणजे किती कागद? काय म्हटलं बघा? 12 दस्ते अधिक 1 ग्रॉस आणि 1 डझन. मग पहा बरं, 12 दस्ते म्हणजे 12चा शिस्तशी 1 दस्ते म्हणजे किती कागद? तर 1 दस्ते म्हणजे काय? 24 कागद. म्हणजे गुणीला 24 करायचं. अधिक 1 ग्रॉस म्हणजे किती कागद? 144 कागद. आणि 1 डझन म्हणजे किती कागद? तर 12 कागद. करा बरं यांची बेरीज. पहिले 24 गुणीला 12 करून घेऊ. 12 चौक 48, चल आले 4, 12 दुनी 24, 24 आणि 4 28. म्हणजे किती कागद झाले? 288. अधिक हे पुढचं तसंच तसं 144 अधिक 12. मग बघा 288 आणि 12 म्हणजे किती झाली बेरीज? 300. 300 अधिक 144 किती झाले? 444. म्हणजेच काय? 12 दस्ते अधिक 1 ग्रॉस अधिक 1 डझन मिळून किती कागद तयार होतील? 444 कागद तयार होतील. 444 कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय अचूक पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एका शाळेने हस्तलिखितासाठी 3 ग्रॉस रंगीत कागद व 6 ग्रॉस पांढरे कागद मागवले. किती कागद आहे बघा? 3 ग्रॉस जर का आपण घेतले, ते कोणते कागद आहे? रंगीत कागद आहे. मग 3 ग्रॉस म्हणजे 1 ग्रॉस म्हणजे किती कागद? 144. गुणीला काय करायला लागणार आपल्याला? 3. करा बरं. मग 3 चौक 12, हातच्या लाला 1, 3 चौक 12 आणि 1 13, परत हातच्या लाला 1, 3 1 3 आणि 1 4. म्हणजे 432 कागद झाले हे 3 ग्रॉस. आणि 6 ग्रॉस काय सांगितले आपल्याला? 6 ग्रॉस कोणते कागद आहे? पांढरे कागद आहे. मग 6 ग्रॉस पांढरे आहे. 1 ग्रॉस परत किती? 144 गुणीला काय? 6. 6 चौक 24, हातच्या लाले 2, 6 चौक 24 आणि 2 26, परत हातच्याचे 2, 6 1 6 2 8. म्हणजे 864 कागद पांढरे मागवले आणि 432 कागद रंगीत मागवले. जर 24 वर्गांपैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले, वर्ग किती आहे? 24. 24 वर्गांना हे कागद जे आहे ते समान वाटायचे आपल्याला. म्हणजेच काय? हा जो 432 आहे याला 24 ने भाग द्या, म्हणजे किती कागद रंगीत भेटतील ते समजेल. 24 1 24, 43 मधनं 24 गेले किती उरले? 19. त्याच्यावर घेतला 2, 24 8
192 मधनं 192 गेले, काय उरले? 0. म्हणजे रंगीत कागद किती भेटतायत त्या वर्गाला? प्रत्येक वर्गाला 18 भेटतायत बघा. आणि पांढरे कागद काढायचे असले तर 864 आहे, त्याला परत कितीने करणार आपण? 24ने. मग 24 × 24, 24 × 48, 24 त्रिक 72. 7 न 2 गेले 4, 8 न 7 गेले 1, त्याच्यावरती उतरवला 4, 24 सख किती होतात? 144. आणि 144 मधून 144 गेले म्हणजे किती उरले? 0. म्हणजे प्रत्येक वर्गाला अनुक्रमे रंगीत कागद किती मिळाले? 18. आणि पांढरे कागद किती मिळाले? 36. 18 आणि 36 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय तो पर्याय आहे. चौथा प्रश्न आहे बघा, सव्वा रीम कागदांपैकी किती कागद आहे बघा? सव्वा रीम. सव्वा म्हणजे कसं लिहितो आपण? 1.25 रीम कागद आहे. आता एक रीम म्हणजे किती असतो? तर एक रीम म्हणजे किती कागद असतात? 480 कागद असतात. मग कागदांमध्ये रूपांतर करायला ह्या 1.25 ला 480 ने काय करायला लागेल? आपल्याला गुणायला लागेल. करा बरं. मग शून्याचा पाढा घेतला पहिले तर सगळे शून्य येतील. मग नंतर एक घर सोडलं म्हणून एक शून्य. 8 पंचे 40 चा शून्य, हातच्याला आले 4. 8 दोन्ही 16, 16 4 20, त्याचा शून्य, परत हातच्याला 2. 8 1 8, 8 2 10. परत पुढच्या घरात जातोय म्हणून 2 शून्य. 4 पंचे 20, त्याचा शून्य, हातच्याला 2. 4 दोन्ही 8 आणि 2 10. परत हातच्याला 1, 4 1 4 आणि 1 5. सगळ्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. करा बरं मग बेरीज. इथं काय झालंय? 0 0 0. इथं पण 0 0 0. इथं पण 0 0 0. इथं पण 0 0 0. आणि 5 आणि 1 किती झाले? 6 झाले बघा. काय उत्तर आलं आपलं? 60,000. पण दशांश चिन्ह सोडल्यानंतर किती घरं होते? 2 घरं होते. म्हणून शेवटून 2 शून्य सोडून दशांश चिन्ह द्या. म्हणजे किती कागद झाले? 600 कागद झाले. सव्वा रीम म्हणजे किती कागद? मग 600 कागद. त्यापैकी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले गेले. किती कागद? 15 दस्ते. एक दस्ते म्हणजे किती असतात? एक दस्ते म्हणजे किती? 24 कागद असतात. मग बघा 15 दस्त्यांचं किती झालं? 15 गुणिला 24. 24 पाचा 120, हातच्याला आले 12. 24 1 24, 24 आणि 12 36. म्हणजे 360 कागद जे होते ते कशासाठी वापरले गेले? छपाई करता वापरले गेले. 3 डझन कागद खराब झाले. 3 डझन खराब झाले म्हणजे 1 डझन म्हणजे किती असतात? 12. म्हणजे 3 डझनचे किती झाले? 12 3 36. म्हणजे टोटल कागद किती वापरले आपण? 360 वापरले होते छपाईसाठी. 36 जे आहे ते खराब झाले. म्हणजे टोटल किती वापरले गेले? 0 आणि 6 6, 6 आणि 3 9, 3चा 3. म्हणजे 396 कागद जे आहे ते पूर्ण वापरले गेले. होते किती आपल्याकडे? 600. त्यातनं 396 वजा करा. शून्यातनं 6 जात नाही म्हणून केले 10. इथे होऊन जातील 9, इथे होऊन जातील 5. 10तनं 6 गेले 4. 9तनं 9 गेला 0. 5तनं 3 गेले 2. म्हणजे किती कागद उरले आता? 204 कागद आपल्याकडे काय राहिले आता? शिल्लक राहिले. 204 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय अचूक पर्याय आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, 4860 कागदांचे किती दस्ते होतील? मग बघा, एक दस्ते म्हणजे किती कागद? 24 कागद. आता बघा आपल्याला कागदांचं रूपांतर दस्त्यात करायचं आहे. म्हणजे हे 4860 जे कागद आहे यांना आपल्याला काय करायला लागेल? 24 ने भाग द्यायला लागेल. करा बरं मग. 24 1 24, 24 जुने 48. 48 मधून 48 गेले 0. खालती उतरवला 6. नंतर
24च्या पाड्यात 6 येत नाही म्हणून वरती एक शून्य दिला. 6 मधनं शून्य गेले, परत उरले किती 6, त्याच्यावर उतरवला पुढचा शून्य, परत 24 दुनी 48, 60 मधनं 48 गेले, उरले 12. मग किती दस्ते होतील? पूर्ण उत्तर किती आलं आपलं? 202 दस्ते होतील. आणि 12 24च्या पाड्यात काही येत नाही, ती बाकी उरली आपली, म्हणजे 12 कागद काय होतील? उरतील. म्हणजेच कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय जो पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा. 3360 कागद म्हणजे किती रीम कागद? बघा आता एक कन्वर्जन लक्षात ठेवायचं. एक रीम म्हणजे किती कागद? 480 कागद. मग 3360 च रूपांतर, कागदांचं रूपांतर रीम मध्ये करायचं आहे, म्हणजे भाग द्यायला लागेल. उलट करतोय आपण. 480 ने काय करायला? भाग द्या. मग काय केलं? इथला शून्य, इथला शून्य कट झाला. काय आपल्याला 48चा पाढा लागतोय, मोठा पाढा आहे. शेवटी काय आहे? 8. मग 8चा पाढा लिहून 8 आहे का 8? 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 सातू 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता शेवटी पाढा किती येत आहे? 6. मग 8च्या पाढ्यात शेवटी 6 कुठे येत आहे? एक तर हे 2 नंबरवर येत आहे, एक तर हे 7 नंबरवर येत आहे. 2 नंबरवर तर काही येणार नाही, मग 7 नंबरवर असू शकते. म्हणून 48 ला 7 ने गुणून बघा. 7 8 56, हातच्या आले 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33. बरोबर येत आहे. म्हणजे 48च्या पाढ्यामध्ये 7 नंबरवर 336 येत आहेत. म्हणजेच काय? 3360 कागद म्हणजे किती रीम कागद असेल? 7 रीम कागद असेल. दुसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 7वा प्रश्न आहे बघा. 400 रीम कागदांपैकी 325 रीम कागद वह्यांसाठी वापरले. किती कागद होते आपल्याकडे? 400 रीम. त्यापैकी वह्यांसाठी किती वापरले आपण? 325 रीम कागद जे आहे ते आपण वह्यांसाठी वापरून घेतले. म्हणजे वजा करा बरं, किती उरले? शून्यातनं 5 जात नाही म्हणजे 10. इथे होऊन जातील 9, इथे होऊन जातील 3. 10तनं 5 गेले 5, 9तनं 2 गेले 7, 3तनं 3 गेला 0. म्हणजे 75 रीम कागद उरले. एक रीम म्हणजे किती असतात? तर एक रीम म्हणजे किती कागद असतात? 480 कागद असतात. म्हणजे हे जे 75 उत्तर आलेलं आहे, या 75 ला कितीने गुणायला लागेल आपल्याला? 480 ने. मग करा बरं. 480 ला आपण जर का 75 ने गुणलं, 5 शून्य शून्य, 5 आठे 40, हच्च्याला 4, 5 चौक 20, 20 4 24. एक शून्य देऊन दिला, घर बदलते. 7 शून्य शून्य, 7 8 56, हच्च्याला 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33. दोघांची बेरीज करा. 0 0 4 आणि 6 10, हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, उरले 3. म्हणजे 36,000 कागद जो आहे तो आपल्याकडे आता उरलेला आहे. 36,000 कागदांचं रूपांतर कशात करायचं आहे? दस्तेमध्ये. दस्ते म्हणजे एक दस्ते म्हणजे किती असतात? एक दस्ते म्हणजे काय असतात? 24 कागद असतात. म्हणजे 36,000 ला 24 ने काय करायला लागेल? भाग द्यायला लागेल. मग 24 एके 24, 7 4 गेले 2, 3 2 गेला 1, त्याच्यावरती उतरवला 0. 24 5 120, 120 मध्ये 120 गेले 0. पुढे उरलेले किती शून्य आहे? 2 शून्य आहे. हे 2 शून्य काय करायचे? आपण जशीच्या तशी वरती उत्तरामध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे काय आलं? 1500 दस्ते कागद जो आहे तो उरलेला आहे. 1500 दस्ते कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय असो पर्याय आहे. 8वा प्रश्न आहे बघा. चित्रकलेच्या तासाला वर्गात वाटण्यासाठी 6 दस्ते कागदांचा एक खोका व 6 डझन कागद आणले. म्हणजे टोटल किती कागद आणले बघा? 6 दस्ते आणि 6 डझन एवढे कागद जे आहे ते आपण आणलेले. किती झाले मग 6 दस्ते म्हणजे?
6 गुणिला 24. का बरं? एक दस्ते म्हणजे किती असतात? 24 कागद असतात, म्हणून 6 गुणिला 24 अधिक 6 डझन म्हणजे काय? 6 गुणिला 12. का बरं? एक डझन म्हणजे किती कागद? 12 कागद. मग करा बरं कॅल्क्युलेशन. 6 गुणिला 24 म्हणजे 24 सख 144 आणि 12 सख 72. दोघांची बेरीज करा. 2 आणि 4 किती झाले? 6. 4 आणि 7 किती झाले? 11. हातच्या लाला 1. 1 आणि 1 2. 216 कागद जे आहे ते आपण आणले. मग प्रत्येक विद्यार्थ्याला 4 कागद जर का दिले तर किती विद्यार्थ्यांना कागद वाटले काढायचं असेल तर 216ला 4ने भाग द्यायला लागेल. मग 4 पंचे 20. 21 मधनं 20 गेले, उरला 1. त्यावरती घेतले 6. 4 चोक किती झाले? 16. 16तून 16 गेले 0. म्हणजे किती विद्यार्थ्यांना कागद वाटले? किती विद्यार्थ्यांना वाटले? 54 विद्यार्थ्यांना वाटले. कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. 9वा प्रश्न बघा. एक ग्रॉस कागदांपैकी किती कागद आहे? एक ग्रॉस कागद आहे. एक ग्रॉस म्हणजे किती कागद होतात? 144 कागद होतात. त्यापैकी काही कागद झेरॉक्स साठी वापरले आणि 24 कागद उरले. काही वापरले आणि 24 उरले म्हणजे याच्यातनं 24 वजा करा बरं. 4तनं 4 गेले 0. 4तनं 2 गेले 2. एकाचा 1 म्हणजे 120 कागद काय केले आपण? झेरॉक्स करण्यासाठी वापरले. आता काय सांगितलं? किती दस्ते कागद वापरले? झेरॉक्स साठी किती दस्ते वापरले? आता एक दस्ते म्हणजे किती कागद असतात? एक दस्ते म्हणजे 24 कागद असतात. म्हणजेच हे जे 120 उत्तर आलेलं आहे याला कितीने करायला लागेल? 24ने भाग द्यायला लागेल. तेव्हा आपलं उत्तर कशामध्ये येईल? दस्तेमध्ये येईल. मग 24 5 किती झाले? 120. 120 मधले 120 गेले 0. म्हणजे 5 दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले. 5 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. पुढचं विचारलं पुढील पैकी अयोग्य पर्याय कोणता? एक रीम म्हणजे किती कागद? एक रीम म्हणजे किती कागद असतात? एक रीम म्हणजे 480 कागद असतात. मग अयोग्य पर्याय शोधायचा आपल्याला, चुकीचा पर्याय शोधायचा आहे. मग पहिला पर्याय बघा, 20 दस्ते. 20 दस्ते म्हणजे 20 गुणिला दस्ते म्हणजे किती? 24 कागद. मग 24 दुनी किती झाले? 48 आणि हा वरचा एक 0 म्हणजे किती झाले? 480 कागद झाले. पहिलं बरोबर येते. दुसऱ्यात बघा, 40 ग्रॉस विचारलेले आहेत. म्हणजेच काय? 40ला कितीने गुणायला लागेल? एक ग्रॉस म्हणजे किती कागद? 144. करा बरं मग. हा 0 जो आहे तो जसाच तसा. 4 चोक 16. हातच्या लाला 1. परत 4 चोक 16. 16 आणि 1 17. हातच्या लाला 1. 4 1 4. 4 आणि 1 5. 5760 कागद येत आहेत बघा. आपल्याला किती पाहिजे होते? 480. म्हणजे अयोग्य पर्याय कोणता आपला? 40 ग्रॉस हा योग्य पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.